ऑनलाईन मध्ये आवाज येतोय, स्क्रीन विजिबल आहे, कन्फर्म करा एकदा. हो सर, येतोय आवाज. Good. So what we are seeing here, we are actually, we want to discuss about what? Maven. Okay, what is Maven and all other things. So Maven is nothing but a what? The building tool which will mainly build your Java projects. ठीक आहे. तर हा मॅन्युअली कसं काम करणार, तर सर्वात आधी तुम्हाला काय करावं लागेल, डाउनलोड मेवन. आणि वन मोर थिंग, मोस्टली कशासाठी यूज केला जातो, जावा प्रोजेक्टसाठी. तर मेवन हा सुद्धा जावा लँग्वेजमध्ये बनलेला आहे. जर मेवन काम करायचं असेल, मेवनने काम करायचं असेल, तर तुमची डिपेंडन्सी जावा आवश्यक आहे. तो जावा इन्स्टॉल्ड असेल तेव्हाच मेवन काम करणार, अदरवाईज करणार नाही. वन मोर टूल तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये, ग्रेडल म्हणून. ठीक आहे, ग्रेडलची फाईल असते ग्रेडल या नावाने, बट मेवनची फाईल असेल pom.xml. कळलं, हा लक्षात ठेवायचा. टूल्स मल्टिपल आहेत, मोस्टली pom.xml फॉर मेवन अँड ग्रेडल फॉर ग्रेडल. ठीक आहे. आणखी तुम्हाला दिसेल दुसरे टूल, npm फॉर नोडसाठी, नोडवाली जे लँग्वेज आहे आपली नोड.js, त्यासाठी npm यूज होतं, बिल्डिंग टूल. ओके. सो हिअर इन्स्टॉलेशन स्पेसिफिक काय करणार आपण, 3.9 हे घेऊ शकतो आपण, कॉपी लिंक ॲड्रेस अँड कम बॅक हिअर. सॉरी, सर्वात आधी आपण काय करणार, आपल्या इन्स्टन्स ॲक्सेस घेणार जिथे आपल्याला मेवन करून बघायचं मॅन्युअली. कसं, मॅन्युअली. ओके, बट मेवन इन्स्टॉल असणे आवश्यकच असणार आहे. सो id_rsa ubuntu @address, here it is our node. sudo ला जातो मी. ओके, परफेक्ट. नाव where it is, download, copy. तुम्ही डायरेक्टली कमांडने करू शकता, बट इट्स बेटर टू यूज मेवन curl-o. ठीक आहे. नाव मेवनची प्रोसेस, आय थिंक आय हॅव द प्रोसेस ऑलरेडी, हाऊ टू इन्स्टॉल मेवन. लेट मी चेक. We downloaded it. Now we need to what? Extract it. काय करावं लागेल, एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल. एक्स्ट्रॅक्ट करायचं आणि कुठे ठेवायचं, एक्स्ट्रॅक्ट करून कुठे ठेवायचं, काय करणार, आपल्याकडे पॅकेज अवेलेबल आहे, एक्स्ट्रॅक्ट करायचं. कसं करतो, कोण सांगणार, गायत्री लक्षात येत आहे का कमांड, टार फाईल आहे ना ही, टार फाईल आहे. तर कसं एक्स्ट्रॅक्ट करतो, काय आयडिया, लिनक्स वाल्या कमांड लक्षात घ्या. टार, आर्काइविंग, कंप्रेशन, हाऊ टू अनआर्काइव, आठवतं का योगिता, अनझिप फाईलचं नाव आणि .zip. क्या बात है, बढ़िया. मेवन. ओके, तर ठीक आहे. पॅकेज आहे, पॅकेजला अनझिप करायचं आहे. अनझिप करण्यासाठी काय करणार आपण, tar-xz वाली कमांड रन करणार, अनझिप वाली कमांड नाही. इथे तुम्हाला कुठं दिसतंय अनझिप करायचं म्हणजे, फाईल कशात आहे, टारमध्ये आहे ना, मग tar-xzf आणि अपाचे. ठीक आहे. त्यानंतर पाथ द्यायचं आहे, पाथ द्यायचं म्हणजे कुठे ठेवायचं आहे, एक तर डायरेक्टली इथे सेंटर करा, किंवा मग एखाद्या स्पेसिफिक लोकेशनला मला अनझिप करायचं. काय करणार, कॅपिटल C देतो आपण, माहिती असेल,
देन त्यानंतर स्लॅश ओपीटी लिहितो इथे, ओपीटी मध्ये टाकायचं ना आपल्याला पॅकेज, तर ओपीटी देणार, एंटर, एल एस इथे राहणार का नाही, एल एस स्लॅश ओपीटी, सी कळलं. म्हणून लिनक्सचं बेसिक लक्षात ठेवा, सगळीकडे कामात येते. ओके ना, मेवनची कमांड असेल इथे कुठे, स्लॅश ओपीटी मध्ये, स्लॅश ओपीटी मध्ये, स्लॅश अपाचे मध्ये जर तुम्ही बघणार तर बिन एक दिसणार, आणि बिन मध्ये काय असेल, MVN ही कमांड असेल. क्लिअर. ओके. सो बट हा काम तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही याला सेट करणार एक्सपोर्ट. जर नाही झालं तर आपण डायरेक्टली पाथ कन्सिडर करू. काय आहे 1616. ओके. देन एक्सपोर्ट मेवन होम. Perfect. Now define a path. Perfect. Now try Maven version. Will it work? Let's check. Perfect. See, Java version 21. आपण Java ऑलरेडी इन्स्टॉल केलेला होता यामध्ये, कारण जेनकिनचा नोड जेव्हा आपण याला सेट केलं आहे तेव्हा जावा इन्स्टॉल केलेलं आहे, आणि जावा इन्स्टॉल केल्यानंतर जो मेवनचा वर्जन पण ऍक्टर करतो. ठीक आहे, व्हेरी गुड. तर आता ऍक्च्युली हे बघा इथे काय दिलेलं आहे, स्लॅश बिन मध्ये ही कमांड आहे. तर मेवन इज नथिंग बट युअर बिल्ड टूल अँड यू हॅव टू एक्झिक्यूट कमांड. तो CLI मोड मध्ये. ठीक आहे, काय असणार तुमचं, एखादा स्मॉलचा प्रोजेक्ट आपण क्रिएट करून बघू. स्मॉलचा प्रोजेक्ट, मॅन्युअल प्रोजेक्ट आपण क्रिएट करून बघू, आणि त्यासाठी तुम्हाला कुठे यावं लागेल, मेवन इन 5 minutes हा डॉक्युमेंटेशन. तर डाउनलोडिंग प्रोसेस आपली झाली आहे. नाव लेट्स क्रिएट अ प्रोजेक्ट मॅन्युअली युजिंग कमांड लाईन. पाईपलाईनने अजून नाही केलं आहे. बघा इथे काय काय दिलेलं आहे. सो MVN आर्ट टाइप्स अँड देन जनरेट. तर इथे काय असेल, एक लायब्ररी आहे तुमचं आणि एक गोल आहे. लायब्ररी अँड जनरेट. जनरेट इज नथिंग बट अ गोल. की काय करायचं तुम्हाला, जनरेट करायचं. क्लिअर. देन काय करणार तुम्ही, तर या टाईपचा तुमचा ग्रुप असेल, ग्रुप ID, आणि हे असेल तुमच्या प्रोजेक्टचं नाव और आर्टिफॅक्टचं नाव. कळलं. ठीक आहे, बाकी टर्म्स पण तुम्ही लिहू शकता, बट इट्स ऑन यू की लिहायचं की नाही लिहायचं आहे. तर ह्या ज्या 3 स्टेप्स तुम्ही बघताय, ह्या 3 स्टेप्स तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तर लेट्स कॉपी दिस 3 कमांड्स. इथं फुल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, फक्त तुम्हाला मॅन्युअली चेक करायसाठी आपण करून बघतो. सी, आता हा काय करतोय, ज्या याला जी पण रिक्वायर्ड आहे तो प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी, जे डिपेंडन्सीज किंवा पॅकेजेस, काही वर्जन्स न्यू पॅकेजेसचे, ते जर त्याला रिक्वायर्ड असेल तर तो काय करणार, ते सगळे डाउनलोड करणार. आपल्याला काही इन्फॉर्मेशन मागतोय तो, ते इन्फॉर्मेशन देतो. मी काही इन्फॉर्मेशन पास नाही करतो, फक्त एंटर दाबतो. ओके. केन सेन्सिटिव्हिटी विचारलं त्यांनी, देन नंबर विचारलं त्यांनी, देन त्यानंतर आणखी नाव काय ठेवायचं आहे तुम्हाला ते विचारतोय. मला काही नावामध्ये चेंज करायचं नाही आहे. प्रोजेक्ट पॅकेज येस बिल्ड सक्सेस. ठीक आहे, काय दिलेलं आहे, बिल्ड सक्सेस. तर एक प्रोजेक्ट आपण क्रिएट केला आहे युझिंग मेवन. ओके, हिअर यू सी LS माय ॲप. ओके, तर याला जर तुम्ही बघताय LS माय ॲप, तर यामध्ये farm.xml क्रिएट होतं ना. ओके, तर यामध्ये बघा सेम तीच प्रोसेस इथे दिली आहे, स्टेप बाय स्टेप. काय करणार आपण, माय ॲपला सिटी करणार. यामध्ये तुम्हाला 2 टर्म दिसणार. काय दिसणार, farm.xml अँड SRC. या SRC मध्ये ऍक्च्युली 5 असतो, मेन, जावा, तुमची कंपनी, पूर्ण प्रोजेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन असते. अँड देन फॉर्म.xml काय असणार, तर फॉर्म.xml मध्ये तुमच्याकडे तुमची पूर्ण
डिपेंडन्सीज, लायब्ररीज रिलेटेड, पॅकेज रिलेटेड इन्फॉर्मेशन असणार, प्रॉपर्टीज असणार. तर प्रोजेक्ट कशा रिलेटेड आहे, व्हर्जन्स काय आहे ही ते दिसेल, कंपनी ग्रुप नेम काय आहे, तुमचा व्हर्जन काय तुम्ही आता क्रिएट केलेला आहे ते तुम्हाला इथे दिसेल. देन प्रॉपर्टीज दिसणार, डिपेंडन्सीज दिसणार आहे. जेव्हा पण तुम्ही काही चेंजेस करायचे असेल डिपेंडन्सीजमध्ये तर तुम्हाला त्या डिपेंडन्सीज इथे ॲड करावं लागेल. जसं तुमची रिक्वायरमेंट असेल की मायस्क्वेल सोबत हा कनेक्ट व्हायला पाहिजे, करेक्ट, तर मायस्क्वेलची डिपेंडन्सी इथे ॲड करावी लागेल. आता इथे तुम्हाला दिसेल की जे युनिटची डिपेंडन्सी ॲडेड आहे ना. तर अशाच टाईपने मल्टिपल डिपेंडन्सी तुम्ही ॲड करू शकता. ओके, हां, पण हे आपलं डेव्हलपरचं काम असतं, आपलं काम नाही. आपल्याला येतं का जावास्क्रिप्ट? नाही. जर येत असेल तर तुम्ही सोपं लिहू शकता. इफ यू आर अ डेव्हलपर प्लस डेव्हऑप्स देन यू कॅन राईट इट. क्लिअर? If developer is not available and you need to do it, then we have multiple options, right? की कसं लिहायचं. ॲज अ डेव्हलपर इंजिनियर आपल्याला हलका फुलका नॉलेज आहे, त्यासाठीच तर आपण बघतोय मी की मेवन ॲक्च्युली काय आहे, फाईल काय आहे, form.xml याच्यात असणार काय, डिपेंडन्सीज असणार, ॲड कसं करायचं, तर एवढे ब्लॉक लिहायचे आहे फक्त. हे आपण कुठूनही काढू शकतो. हार्ड काम आहे का आपल्यासाठी? आपण डेव्हलपर इंजिनियर, ऑटोमेशन इंजिनियर, AI वर काम करणारे लोक. कठीण आहे का हे? नाही आहे. तर आपल्याला कुठूनही डेव्हलपर जरी नसला तरी आपण करू शकतो, इझी आहे. फक्त आपल्याला आयडिया असायला पाहिजे की काय ॲड करायचं. क्लिअर? तेवढा आयडिया असला तर आपण काहीतरी ट्रबलशूट करू, इश्यू रिझॉल्व्ह करायची कोशिश करणार. नाही झालं तर ठीक आहे, डेव्हलपर आहे जिंदाबाद. बरोबर, तेच करायचं. ओके, सो लेट्स मूव फॉरवर्ड. हिअर समजलं form.xml काय आहे? ओके, तो बिल्ड प्रोसेस तुम्हाला असं दिसणार. हां, आता यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की ॲक्च्युली हे सगळं झाल्यानंतर याने काय काय प्रोसेस केली आहे ॲक्च्युली. ठीक आहे, तर हा झाला तुमचा प्रोजेक्ट. आता तुम्हाला याला हा जो प्रोजेक्ट बनलेला आहे तुमचा माय ॲप, या प्रोजेक्टला बिल्ड करायचं. या प्रोजेक्टला काय करायचं आहे? बिल्ड करायचं. याच्यामध्ये जास्त फाईल्स नाही आहे, दोनच आहेत, एक SRC फोल्डर आणि दुसरा form.xml. ठीक आहे, तुम्ही बघता येईल. पण जर तुमचा ॲक्च्युअल प्रोजेक्ट असेल तर मल्टिपल फाईल्स असणार, index.html, JSS फाईल अँड ऑल मल्टिपल फाईल. क्लिअर? तर आता आपण काय करणार? पॅकेज करणार. पॅकेज करण्यासाठी कमांड यूज करायचे, npm पॅकेज. काय करणार? पॅकेज. बट आता हे करण्याआधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की ॲक्च्युली कोणते कोणते फेजेस मेवन एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे, त्याची लाईफ सायकल म्हणतात त्याला. तर इथे तुम्हाला दिसेल ॲज डॉक्युमेंटेशनमध्ये हा डॉक्युमेंट प्रॉपरली जर तुम्ही रीड केलं तर मेवनची फुल इन्फॉर्मेशन, जी बेसिक इन्फॉर्मेशन डेव्हलप इंजिनियरला हवी आहे ती फुल मिळेल. ठीक आहे, तर इथे बघा काय काय करतो. रनिंग मेवन फेजेस आपण काय बघणार आहोत. रनिंग मेवन phases. So although hardly the comprehensive list, these are the most common default life cycle phase executed. तर 3 लाईफ सायकल असेल. ही आहे पहिली लाईफ सायकल, क्लीन दुसरी लाईफ सायकल, साईट थर्ड लाईफ सायकल. ठीक आहे, काही क्वेश्चन आले तुम्हाला मेनूवर तर कन्फ्युज होऊ नका, अशा पद्धतीने आन्सर करा. बेसिक सगळे टर्म्स आपण बघतो. सो मेवनमध्ये बघा पहिली टर्म काय, व्हॅलिडेट. व्हॅलिडेट म्हणजे काय असतं? बेसिकली चेक करणे, बरोबर आहे की नाही. कंपाईल म्हणजे सोर्स कोड चेक करणे, है ना. कंपाईल करणे, कंपाईल द सोर्स कोड ऑफ द प्रोजेक्ट. व्हॅलिडेट द प्रोजेक्ट इज करेक्ट अँड बघा जे आपण जनरली करतो तेच काम करतो मेवन ॲक्च्युली. देन टेस्ट करणे, देन पॅकेज. पॅकेज म्हणजे काय, तर क्रिएट करणे त्याचा आर्टिफॅक्ट सच ॲज जार, राईट. इंटिग्रेशन टेस्ट, इंटिग्रेशन टेस्टिंग करायची असेल, इंटिग्रेशन बरोबर आहे की नाही ते चेक करायचं असेल तर ते सुद्धा इथे तुम्ही करू शकता. व्हेरीफाय, जे काही झालेलं आहे ते सगळं व्हेरीफाय करणे. देन त्यानंतर ॲक्च्युली इन्स्टॉल करणे अँड देन लास्टमध्ये डिप्लॉय करणे. काय कठीण आहे का यामध्ये? खूप इझी आहे.
काही कठीण नाही आहे, काही रॉकेट सायन्स. क्लिअर? गुड. देन ही लाईफ सायकल, डिफॉल्ट लाईफ सायकल ह्या ॲट अ टाइम एक्झिक्यूट होणार. जरी आपण इन्स्टॉल टर्म यूज करतोय तर इन्स्टॉल mvn इन्स्टॉल, mvn पॅकेज, mvn कंपाईल, mvn व्हॅलिडेट कमांड्स मध्ये यूज करायचं. कशामध्ये करायचं आहे? कमांड्स मध्ये. समजलं? mvn व्हॅलिडेट, mvn पॅकेज. जर मी mvn पॅकेज लिहितोय आणि पॅकेज क्रिएट करतोय तो ऍक्च्युली ह्या 3 स्टेज कंप्लीट करणार आणि देन पॅकेजला क्रिएट करणार. समजलं? काय होणार आहे इथे? तो 3 स्टेज आधी स्वतःहून करून टाकणार आणि देन आपण जी कमांड दिली आहे याला फोकस करणार. समजलं? क्लिअर होत आहे? गुड. देन आहे आपला सेकंड क्लीन. आता हा ऍक्च्युली क्लीन काय करतो? क्लीन काय करतो? इथे तर आपण पॅकेज क्रिएट करतोय ना, बट आता लेट्स कन्सिडर करा एक पॅकेज आहे आपल्याकडे, समोर जाऊन तो अपडेट होणार. मग पुराण्या पॅकेजची गरज आहे का? पुराण्या पॅकेजची गरज राहणार का? नाही. तर पुराणे पॅकेजेस क्लीन करण्यासाठी ती क्लीन प्रोसेस. क्लिअर? पॅकेज म्हणा किंवा बिल्ड म्हणा, त्यांना क्लीन करायचं काम याच आहे. देन साईड हा मोस्टली यूज करतोय कशासाठी? डॉक्युमेंटेशनसाठी. ओके, गुड. ओके, गुड. सो हिअर काय करणार आपण? mvn व्हॅलिडेट, mvn काय करणार? आणखी कंपाईल, ह्या सगळ्या डिटेल्स. पण आपण आता करणार काय हो? पॅकेज. पॅकेज एंटर. आता ही कमांड कुठून एक्झिक्यूट करायची असते? ही कमांड कुठून एक्झिक्यूट करायची असते? तर ही कमांड आपल्याला करायची असते एक्झिक्यूट जिथे pom.xml अवेलेबल असते. कुठून एक्झिक्यूट करायची आहे? जिथे pom.xml आहे. इथे आहे का? नाही. कुठे आहे? आपल्याला माय ॲप मध्ये जावं लागेल. व्हेरी गुड. इथे आपल्याकडे pom.xml आहे. देन इथे तुम्हाला mvn काय करावं लागेल? पॅकेज. ठीक आहे? सी स्टार्ट आहे. डाउनलोडिंगचा पोर्शन दिसतोय तुम्हाला मॅक्सिमम. बिल्ड फेल्युअर काहीतरी इश्यू आहे. ओके, जावाचा इश्यू आहे. कशाचा आहे? जावा रिलेटेड इश्यू आहे. मेवन बहुतेक जावा 21 सपोर्ट करत नाहीये, बट तुम्हाला आयडिया आली यामध्ये काय असणार? समजलंय? कन्सेप्ट मध्ये काय इश्यू, काय प्रॉब्लेम? ठीक आहे. आता इथे जर तुम्ही एलएस करून बघता तर एक डायरेक्टरी क्रिएट होईल. कोणती? भले फेल झाले ते सोडा, बट इथे काय दिसत आहे? टार्गेट. आतापर्यंत होतं का? नाही. तर हा टार्गेट मध्ये ओपन करून बघू. एलएस टार्गेट काय दिसत आहे? क्लासेस, जनरेटेड सोर्सेस अँड मेवन हायफन स्टेटस. ओके. जर हे सक्सेस झालं असतं तर तुम्हाला काय मिळालं असतं? तुमचा प्रोजेक्ट, तुमच्या पॅकेजचं नाव स्नॅपशॉट असं नाव मिळालं. ठीक आहे. ओके. तर जावाचा इश्यू आहे इथे. जावाचा इश्यू सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत जावा हा काम करणार नाही. तर लेट मी चेक विथ जावा 17. हिअर ऑलरेडी जावा 17 करावं लागेल. 11 मध्ये तर होऊन जाईल, बट लेट मी चेक विथ जावा 17 फर्स्ट. Oh, sorry, not apt. I can get install. त्याची कमांड वेगळी आहे. ठीक आहे. इन्स्टॉल जावा into Ubuntu. डिफॉल्ट GTK नाही पाहिजे, 17 पाहिजे. कमांड बरोबर काय? अच्छा, ओपन GTK आधी आहे, 17 and then GTK. ओके, व्हेरी गुड. बघून 17 ला आपण सेट करू इथे. आता जावा 2 असणार आपल्याकडे. कोणते कोणते असणार?
17 आणि 21. आणि यामध्ये आता आपल्याला स्विच करायचं आहे कशावर, 17 वर स्विच करून बघावं लागेल ना की काम होतंय की नाही. तर त्यासाठी काय करणार आता आपण, त्यासाठी काय करणार, जावा वर्जन हायफन वर्जन 21 दिसतोय है ना. तर जावामध्ये चेंजेस कसं करायचं, तर जावामध्ये चेंजेस वाली कमांड पण असेलच माझ्याकडे लिहिलेली. लेट मी चेक. अल्टरनेटिव्ह वाली कमांड असेल. ओके, लेट्स गो अँड चेक आउट हिअर. चेंज जावा वर्जन, एक अल्टरनेटिव्ह कमांड आहे जावा कॉन्फिग मध्ये. ठीक आहे, this one, which one, this one. So update hyphen alternative, let me check it. बघा 17 आणि 21 दोन अवेलेबल आहे. तर आता सध्या कोणता यूज मध्ये, 21 मीन्स 0 वर तुम्हाला स्टार दिसत आहे. सिलेक्ट कोणता करायचा आहे, 17. तर मी इथे नंबर कोणता देणार, 1. ठीक आहे, एंटर. नाव चेक अगेन जावा वर्जन. नाव यू विल सी 17 इज नाव selected. Confirm this using this command. Here स्टार कशावर आलाय, 1 वर आलेला आहे. So now here again close it. Good. 17. Now try to do Maven package. परफेक्ट, सी परफेक्टली वर्क झालेला आहे. जावा 17 वर काम केलेलं आहे कुणी, मेवननी. 21 वर बहुतेक त्याचं वर्जन मॅच नाही करत आहे, ते बघावं लागतं. तर हे जे काही वर्जन रिलेटेड इश्यूज असतात ना तुम्हाला, हे सगळे बसून डिस्कस केल्या जातात डेव्हलपर सोबत, आधीच सेट केले जातात. आणि जर अपडेट करायचे तर त्यानुसार त्यांना form.xml मध्ये सुद्धा चेंजेस करावे लागतात. तर लक्षात ठेवायचं. क्लिअर झालं ही प्रोसेस. तर ही सगळी प्रोसेस आपण कशाने केली आहे, मॅन्युअली. इथे बघा टार्गेट, आणि टार्गेट मध्ये बघा काय आहे, बघा इन्फॉर्मेशन दाखवतात. जेव्हा सक्सेसफुल आधी आपल्याला 3च दिसलेले ना, आता काय दिसतंय बघा, माय ॲप 1.0 snapshot.jar. तर हा ऍक्च्युअली तुमचा पॅकेज असणार आहे जो तुम्ही शेअर करू शकता, तुम्ही इन्स्टॉल करू शकता. कळलं, काही कन्फ्युजन इथे पक्का, ठीक आहे. तर ही झाली तुमची कशी प्रोसेस, मॅन्युअली करून बघितलेलं आहे. तुम्ही कशाने केलं आहे, मॅन्युअली करून बघितलं आहे. तर आपल्याला करायचं कसं आहे, पाईपलाईन थ्रू करायचं आहे. हां, वन मोर, MVN क्लीन काय करतो ते बघू. पाईपलाईनने तर करायचंच आहे ना, तर पाईपलाईनच्या आधी एक आणखी कमांड बघू, MVN क्लीन. MVN क्लीन, सी MVN क्लीन काय करतो, तर जो पुराना बिल्ड आहे आपला, तो बिल्ड डिलीट करून टाकला, क्लीन करून टाकला. टार्गेट नावाची डायरेक्टली क्रिएट झालेली होती, आता दिसतीये का, नाही, उडवून टाकलं जाईल. अंडरस्टूड, काय कन्फ्युजन नाही. तर आता ह्याच प्रोसेसेस आपल्याला काय करायचं आहे, पाईपलाईन मध्ये करायचं आहे. आणि करणार का आपण, कमांड रन करणार आहोत. MVN आता इन्स्टॉल केलाय, ते मेवन कमांड, मेवन आपला इन्स्टॉल्ड आहे. ठीक आहे, तर याचा आपण यूज करू, ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. तर पाईपलाईन मध्ये कसं ऍड करायचं, तर कम बॅक टू हिअर, जेनकिन्स पाईपलाईन, आणि कमांड एक्झिक्यूट करायची आहे. म्हणजे काय करणार आपण, कमांड एक्झिक्यूट करतोय म्हणजे काय करणार, नॉर्मल शेल ओपन करणार आणि कमांड लिहिणार, एवढं इझी आहे. तर इथे आपल्याला काही जास्त करायची गरज नाही, एकदम इझी आहे.
कमांड mvn clean, ठीक आहे, जनरेट करते. सो सिंपल, एवढी छोटीशी कमांड आपल्याला इथे द्यायची आहे. दॅट्स इट. ठीक आहे. हा, आता इथे बघा आपण mvn क्लीन, बट आता आपल्याला दोन्ही एक साथ जर एक्झिक्यूट करायचं असेल तर, दोन्ही टर्म्स आपल्याला ॲट अ टाइम एक्झिक्यूट करायचं असेल तर काय करणार? म्हणजेच कसं, आपल्याकडे पॅकेज अवेलेबल आहे, तो पॅकेज डिलीट पण करायचा आहे म्हणजे क्लीन यूज करावं लागेल, आणि न्यू क्रिएट करायचं आहे म्हणजे काय करावं लागेल, पॅकेज यूज करावं लागेल. म्हणजेच mvn क्लीन टू क्लीन and mvn package to create new package. Understood? And I can use it together. Clean, it will remove, destroy the old build, and then it will create a next one using clean. Got it? Got it? हाँ, तर हा करतोय आता न्यू पॅकेज बिल्डर. क्लियर? ओके. सो सेम इथे पण करणार mvn क्लीन, समोर काय देणार, पॅकेज. इझी आहे. चला करून बघू. अरे तुम्ही कमांड नाही करत चालायचं, जी काय ऍड बिट कमिट बिट पुश 3 कमांड चालवायला. ओके, हे झालं. पाईपलाईन मध्ये कसं ऍड करायचं तर बघितलं आपण, पुश करतोय आणि देन त्यानंतर मॅन्युअली कसं काम होतं हे पण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर आता हा प्रोजेक्ट कोणता क्रिएट करणार, आपला स्टुडंट डेटावाला, त्याला कॅप्चर करणार, त्याच्या आतमध्ये कोणती कमांड रन करणार, mvn क्लीन पॅकेज. सेकंड स्टेज पण आपली कंप्लीट होईल. हा, आता मला एक सांगा, mvn आपण कुठे इन्स्टॉल केलेलं आहे, कुठे स्टोअर केलेलं आहे, पाथ कोणता आहे mvn साठी, /opt, देन त्याच्या आतमध्ये /opt अपाचे, हा पाथ आहे ना. ठीक आहे, हा लक्षात ठेवा, कारण आपल्याला तिथे फुल पाथ द्यावा लागेल. mvn या टाईपने. ओके, नाव कम बॅक टू युअर पाईपलाईन अँड बिल्ड इट नाव. इथे काही एडिट करायची गरजच नाही, तो पाईपलाईन कुठून कॅप्चर करतोय, डायरेक्टली रेपॉझिटरीवरून. सी बिल्ड फेल, वाय, त्याला मेमन मिळालंच नसणार. का बरं, कारण पाथ तो ऑटोमॅटिक पाथ चेक करत असणार आहे. तो चेक इट आउट लॉग्स mvn क्लीन पॅकेज काय म्हणतं, मेमन नॉट फाउंड. तर आता हे सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला फक्त इथे काय द्यायचं आहे, फुल पाथ द्यायचा आहे, जो की मी इथे काढलेला आहे. कमांड कुठे आहे ऍक्च्युली, डायरेक्टली या पाथवर आहे ना, /opt आतमध्ये. परफेक्ट. नाव mvn path update. तो पहिली स्टेज इथे काय होत आहे सांगा. पहिल्या स्टेज मध्ये काय होत आहे, काय करणार आहे, तो सोर्स कोड कॅप्चर करणार आहे. ठीक आहे, स्टुडंट डेटा मधनं. देन त्यानंतर सेकंड स्टेज मध्ये काय करणार, आता मेवनचा यूज करणार, आणि मेवनने काय करणार, तो बिल्ड करणार, पॅकेज बिल्ड करणार. आणि देन नेक्स्ट स्टेज मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, टेस्ट. टेस्ट मध्ये काय करणार,
तो जो पॅकेज क्रिएट झालेला आहे त्याला टेस्ट करणार. ओके, तर टेस्ट साठी बघणार आपण सोनार क्यूब, जो की आपण उद्या स्टार्ट करू. So build it now again. Build it now. Okay. Build is in progress. Perfect. See, executed successfully. Now you can click here, check it out, script, open it. See, पूर्ण प्रोसेस परफॉर्म झाली आहे सक्सेसफुली. स्टुडंट ॲप 2.2 स्नॅपशॉट या नावाने एक कुठे दिसणार, या लोकेशनला. वर्कस्पेस, पाइपलाइन, टार्गेट अँड देन नोड 1 वरच आहो आपण. करेक्ट. सो इथून आम्ही बाहेर निघतोय. ls रूट मध्ये आपण एक्झिट ls c वर्कस्पेस, ls वर्कस्पेस, पाइपलाइन, हियर इट इज. आली आहे टार्गेट डायरेक्टरी आणि त्या रेपॉझिटरी मधला पूर्ण कोड, सोर्स कोड pom.xml, pom.xml टार्गेट. याला जर तुम्हाला चेक करायचं असेल की या pom.xml मध्ये काय आहे, सो कॅट और नॅनो pom.xml. तर बघा यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय काय दिलेलं आहे तर नाव, गाव, वस्तू, प्राणी, मेवन यूज करायचं आहे म्हणून तिथे दिलेलं आहे. सी कंपायलर प्लगइन दिलेलं आहे मेवनचं. सोनार मेवन पण दिलेलं आहे. बहुतेक हे नीड्स ऍड केलेलं असणार आहे सोनार क्यूबचं, पण ठीक आहे, तुम्हाला आयडिया आहे, समजलं. तर ह्या डिपेंडन्सीज वगैरे ऍड करायचे असतात, त्यासाठी तुमचा डेव्हलपर तुम्हाला हेल्प करेल. ते डेव्हलपर स्वतः क्रिएट करता येतात. जेव्हा तो सोर्स कोड लिहिणार, त्याला मेवन यूज करायचं, बिल्ड करायचं, तर तो काय करणार, ही फाईल स्वतः क्रिएट करणार. ते सगळ्या डिपेंडन्सी वगैरे ते लिहिणार. क्लिअर. या पद्धतीने तुम्हाला मेवनचा यूज करायचं आहे तुमचं पॅकेज क्रिएट करण्यासाठी. तर इथे टार्गेटमध्ये तुम्हाला दिसेल तुम्ही काय क्रिएट केलं, ऍक्च्युली पॅकेज क्रिएट केलेलं. दिस वन पॅकेज क्रिएट पण होतो आणि त्याचं एक्सट्रॅक्ट पण होतं. हा वॅर आहे आणि वॅरचा एक्झिक्युटेबल पण होतो डायरेक्टली. सो दिस इज ऑल अबाउट युअर मेवन, हाऊ टू यूज इट मॅन्युअली ॲज वेल ॲज इन पाइपलाइन. खूप इझी आहे. पाइपलाइनमध्ये काय फक्त कमांड ॲड करायची, फक्त मेवन इन्स्टॉल असायला पाहिजे. हां, ते जर तुमचं मेवन कुठल्याही दुसऱ्या लोकेशनवर असेल तर तुम्ही डायरेक्टली इथे मेवनचा पाथ देऊ शकता. कुठे, जेनकिन्समध्येच, टूल्समध्ये, सी मेवन इन्स्टॉलेशन आहे ना. मेवन इन्स्टॉलेशन दिसतंय तुम्हाला, गिट इन्स्टॉलेशन दिसतंय, जेडीपी इन्स्टॉलेशन दिसतंय. ह्या गोष्टी इथे पण तुम्ही करू शकता. सेटिंग फाईल अँड फाईल नेम इथे पण देता येईल तुम्हाला, फाईल पाथ वगैरे वगैरे, ऑल अदर थिंग्स. क्लिअर. ओके, सो इथे थांबूया सध्या आणि याची पूर्ण प्रॅक्टिस करा.